सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, असा कोणता पक्षी आहे जो अंधळा असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी किवी, ऑप्शन सी शामरुख, ऑप्शन डी वटवाघूळ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे किवी पक्षी आहे जो अंधळा असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतात कोणत्या नदीमध्ये सोने आढळून येते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी सरस्वती, ऑप्शन डी सुवर्णरेखा। ह्याचं उत्तर आहे भारतात सुवर्णरेखा नदीमध्ये सोने आढळून येते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, सीता माता लंकेत किती दिवस राहिली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 345 दिवस, ऑप्शन बी 350 दिवस, ऑप्शन सी 365 दिवस, ऑप्शन डी 435 दिवस। ह्याचं उत्तर आहे सीता माता लंकेत 435 दिवस राहिली होती। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, रामायण कोणत्या देशाचे राष्ट्रीय पुस्तक आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी थायलंड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर रामायण थायलंड देशाचे राष्ट्रीय पुस्तक आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, सासू सुनेचे मंदिर कोठे स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी जोधपूर, ऑप्शन डी उदयपूर। ह्याचं उत्तर आहे सासू सुनेचे मंदिर उदयपूरमध्ये स्थित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, मनुष्याच्या एका डोळ्याचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5 ग्रॅम, ऑप्शन बी 8 ग्रॅम, ऑप्शन सी 9 ग्रॅम, ऑप्शन डी 10 ग्रॅम। तर याचं उत्तर मनुष्याच्या एका डोळ्याचे वजन 8 ग्रॅम असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, उडणारा साप कोणत्या देशात बघायला मिळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे उडणारा साप चीन देशात बघायला मिळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशात जेलमधून पळून गेल्यावर अपराध मानला जात नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तुर्की, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी मेक्सिको। ह्याचं उत्तर जर्मनी देशात जेलमधून पळून गेल्यावर अपराध मानला जात नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, आंब्याचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी रामपूर, ऑप्शन सी अजमेर, ऑप्शन डी लखनौ। ह्याचं उत्तर आंब्याचे शहर लखनौ शहराला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, घोड्याचे जीवनकाळ किती वर्षांचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 60 वर्ष, ऑप्शन बी 61 वर्ष, ऑप्शन बी 62 वर्ष, ऑप्शन डी 65 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर याचं उत्तर घोड्याचे जीवनकाळ 62 वर्षांचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, घरातील माशीमुळे किती आजार होऊ शकतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 20,000, ऑप्शन सी 30,000, ऑप्शन डी 40,000। ह्याचं उत्तर घरातील माशीमुळे 20 आजार होऊ शकतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 12 आहे, गरबा कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी तमिळनाडू।
तर याचं उत्तर गरबा गुजरात राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, चहा आणि चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी वजन वाढते। ह्याचं उत्तर चहा आणि चपाती खाल्ल्यास वजन वाढते आजार होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, जास्त तिखट अन्न खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी हृदयरोग। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर आहे जास्त तिखट अन्न खाल्ल्यास हृदयरोग आजार होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जीवांची आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मासे, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी मांजर, ऑप्शन डी कासव। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।